छत्रपती संभाजीनगरमधल्या मराठवाडा विद्यापीठाच्या समोरील स्मारकाच्या कामात एक वाद निर्माण झालाय। मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्याची आठवण म्हणून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर एक स्मारक उभं करण्याचं काम सुरू आहे, पण त्या ठिकाणी हे स्मारक उभं केलं जात आहे ना, ती जागा वक्फ बोर्डाची असल्याचं सांगून एका व्यक्तीनं कोर्टात दावा दाखल केला। त्यामुळे सध्या स्मारकाचं बांधकाम बंद करण्यात आलंय। पाहूयात काय आहे नेमकं प्रकरण स्पेशल रिपोर्टमधून। छत्रपती संभाजीनगरमधलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ। एकोणीसशे 1958 साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली। त्यानंतर 1978 पासून या विद्यापीठाच्या नामांतरासाठीचा एक लढा सुरू झाला। या लढ्याला 16 वर्षांनी म्हणजे जानेवारी 1994 साली यश आलं। मराठवाडा विद्यापीठाचं नाव बदललं आणि ते झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ। नामांतराच्या याच लढ्याची आठवण म्हणून सध्या विद्यापीठाच्या गेटवर स्मारक उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला। काम सुरू झालं, पण आता ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचं सांगत संभाजीनगरच्या सय्यद झियाउद्दीन कादरी यांनी ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा, या लढ्यामध्ये अनेक जण शहीद झाले आणि त्याच शहीदांचं स्मरण राहावं आणि हा लढा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा म्हणून विद्यापीठाच्या परिसरामध्ये हे या ठिकाणी शहीदांचं स्मारक उभा केलं जात होतं। त्याचं काम देखील सुरू झालेलं होतं। मात्र हीच ती जागा आहे जिथं वक्फ बोर्डाने दावा सांगितलाय की ही आमची जागा आहे आणि हे जे काम आहे ते तात्काळ या ठिकाणी थांबवण्यात यावं। आणि अशा पद्धतीचं एक पत्र विद्यापीठाला देखील वक्फ बोर्डाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आणि हे काम तात्काळ थांबवावं अशा प्रकारचं त्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे। आणि त्यामुळे शहीदांचं स्मारक ज्या ठिकाणी उभा राहत आहे, नामांतरामध्ये ज्यांचे प्राण गेले त्यांचं स्मारक ज्या ठिकाणी उभा राहत आहे, त्याच जागेवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे। ट्रिब्युनल कोर्टानं विद्यापीठाला नोटीस दिली, त्यामुळे पोलिसांनी स्मारकाचं काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत। आम्हाला जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आमच्याकडे आहे त्यानुसार 4-5 दिवसापूर्वी आम्हाला बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या PIचं एक पत्र मिळालं। त्यासोबत त्यांनी काही वक्फ बोर्डाचे डॉक्युमेंट दिलेत आणि त्यांचं म्हणणं आहे की वक्फ बोर्डाने त्याच्यावर स्टे दिलेला आहे। त्यांचं ते पत्र आणि त्याच्यासोबतचे डॉक्युमेंट्स आम्ही आमच्या लीगल सेक्शनला पाठवलेले आहे आणि त्या लीगल सेक्शनचं लीगल ओपिनियन आल्यानंतर पुढील दिशा आम्ही ठरवू काय करायचं। वक्फ बोर्डाची जमीन असल्याचं सांगत दाखल केलेल्या याचिकेमुळे दलित संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नामांतराच्या चळवळीमध्ये जे शहीद झालेले आहे त्यांचं स्मारक विद्यापीठाच्या बाजूला उभं करण्याचं नक्की करण्यात आलेलं आहे। शासनाच्या वतीनं सुद्धा त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, पण ती जागा निश्चित करण्यात आलेली आहे। ती जागा वक्फ बोर्डाची असावी अशा पद्धतीची काही माहिती आहे। तरी मला असं वाटतं की वक्फ बोर्डाशी बोलू, ती जागा त्यासाठी घ्यायला हरकत नाही आहे। त्या ठिकाणी बघा टेक्निकल अडचण असतील तर जागा देखील बघावी आणि त्या ठिकाणी स्मारक औरंगाबाद संभाजीनगर असणं आवश्यक आहे। त्याचा पाठपुरावा करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। पण वक्फ बोर्डाचं यावर काय म्हणणं आहे पाहूया। कोर्टाने नमूद केलेले त्यांच्या आदेशामध्ये की प्रथम दर्शनी असे दिसत आहे की सदरील मिळकतीमध्ये त्यांचं अतिक्रमण होत आहे। तर यामध्ये युनिव्हर्सिटीने त्यांची जागा मोजमाप करून घ्यावी आणि त्यांच्या जागेत बांधकाम करावं, असंच काही हा प्रकरण आहे। वक्फ बोर्डाकडून त्या शहीद स्मारक बनवण्यामध्ये अथवा त्यांच्या बांधकाम करण्यामध्ये आमची काही हरकत नाही किंवा आम्ही त्याला अडवलेलं नाही। मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हा केवळ नामांतरासाठीचा लढा नव्हता, तर तो दलित हक्क आणि समानतेसाठीचा लढा होता। या लढ्यात सहभागी झालेल्या आणि आपले प्राण गमावलेल्यांच्या सन्मानासाठी हे स्मारक उभारलं जात आहे। त्यामुळे हा प्रश्न सामंजस्यानं सोडवणं गरजेचं आहे। कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।